नमस्कार मंडळी, कशा आहात? मी सुवंदन पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये, एका नवीन डीलमध्ये, एका नवीन प्रॉपर्टीसोबत. जर तुम्ही खेड शहराच्या आजूबाजूला किंवा तुम्ही खेडमध्ये प्रॉपर्टी शोधत असाल, ॲग्रिकल्चर प्लॉट, तो पण रिजनेबल दरामध्ये, टेबल प्लॉट, भात शेतीची जमीन भोसते घाटाच्या आजूबाजूला, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी असणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला किंमत सांगणार आहे ह्या जागेची. जागा रिसेल आहे, वर्ग 1 आहे, क्लिअर टायटल आहे आणि तुम्हाला डायरेक्ट रोड टच आहे. तुम्हाला रोड फ्रंटेज खूप मोठा मिळतो आहे. इलेक्ट्रिसिटी पोल आहेत. 70 ते 75 फुटावर तुम्हाला इथे बोरवेलला पाणी लागेल. त्याचबरोबर तुम्हाला आजूबाजूला वाडी वस्ती आहे आणि प्लॉटच्या लगतच एक सुंदर अशी बाग केलेली आहे, आंबा, काजू, चिक्कूची, नारळाची. तर मी तुम्हाला आता लोकेशन दाखवतो. बघा, सुंदर लोकेशन आहे. आता आपण भोसते घाटाच्या इथे आहोत आणि जो भोसतेचा टोल नाका नवीन झाला आहे तो इथून फक्त 1.5 किलोमीटरच्या अंतरावर आहे. हा ग्रामपंचायतचा रोड आहे आणि हा पूर्णपणे आपल्याला फ्रंटेज मिळतो आहे आणि ही आपली प्रॉपर्टी आहे. पूर्णपणे भात शेतीची जमीन, टेबल प्लॉट आणि जर तुम्ही बाजूला बघितलं तर ती पूर्ण बाग आहे. हे इलेक्ट्रिसिटीचे पोल गेलेले आहेत. तिकडे वाडी वस्ती आहे, पुढे पण गावं आहेत आणि समोर पूर्णपणे निसर्गरम्य वातावरण, सुंदर असा व्ह्यू. तुम्हाला इथून 800 मीटर अंतरावर तुम्हाला मुंबई गोवा हायवे पण चालू होतो आहे. तर आता आपण प्रॉपर आपल्या प्लॉटमध्ये आलेलो आहोत. हे जे वॉल कंपाऊंड दिसतंय बाजूला, तर ही पूर्णपणे वेल डेव्हलप्ड फार्म आहे. काजू, चिक्कू, आंबा वगैरे सगळं लागलं आहे. यांना पाणीही बऱ्यापैकी लागलं, त्यामुळे एवढी डेव्हलपमेंट शक्य झाले. आणि समोर जर तुम्ही पाहिले तर इलेक्ट्रिसिटी पोल आहेत कंटिन्यू. तुम्हाला इथे स्ट्रीट लॅम्प्स पण आहेत, म्हणजे जे गव्हर्नमेंटच्या स्ट्रीट लॅम्प्स असतात त्याही लागलेले आहेत. फ्रंटेज खूप मोठा मिळतो आहे आपला. हे वॉल कंपाऊंड जिथे संपतं आहे तिथून प्लॉटचा जो फ्रंटेज सुरू होतो आहे तो तिथपर्यंत आहे. तो छोटा बांध आहे तिकडे त्या साईडला आहे, जी रेती पडली तिकडे, रेतीचा ढीग पडला आहे, तिथपर्यंत आपल्याला फ्रंटेज मिळतो आहे. आणि तशीच प्रॉपर्टी त्याच बांधाच्या इथून खाली कंटिन्यू होते. म्हणजे हे जे भात शेतीचे प्लॉट दिसत आहेत, चोंडे दिसत आहेत, हे इथून खाली कंटिन्यू होते ते खालच्या प्लॉटपर्यंत. अशा प्रकारे पूर्ण प्लॉट आहे. ह्याची मोजणी वगैरे झालेली आहे. रिसेल प्रॉपर्टी आहे, वर्ग 1 आहे आणि सिंगल मालक आहेत 7 बाऱ्यावर. तुमचा व्यवहार इथे एकदम इझिली होईल. आणि हो, टोटल जी प्लॉट साईज आहे ही 17 गुंठ्याची आहे. जर तुम्हाला ह्याच्यामध्ये काही 3 गुंठे, 5 गुंठे किंवा 10 गुंठे अशी जागा हवी असेल तर तेही प्रोव्हिजन आपण तुम्हाला करून देऊ शकतो. एक ग्रुप परचेस करावा लागेल तुम्हाला, तर ते प्रोव्हिजन आपण तुम्हाला इझिली इथे करून देऊ शकतो. जर तुम्ही फ्रंटेजचे प्लॉट घेत आहे किंवा कोणी फ्रंटेजचे प्लॉट घेत आहेत तर त्यांना मागच्यांना रस्ता देणं हे बंधनकारक राहील. फक्त ही एक कंडिशन राहील याच्यामध्ये. बाकी तुमचा व्यवहार सुरळीतपणे पार होईल आणि निसर्गरम्य वातावरण आहे. तुम्हाला इथून मार्केट जवळ आहे, डेली नीड जवळ आहेत, सगळी गावातली घरं आहेत आजूबाजूला. आणि जर तुम्हाला महत्त्वाची शॉपिंग करायची, म्हणजे मेन शॉपिंग करायचे, मार्केटमध्ये जायचं आहे, तर तुम्हाला इकडून खेड शहर तुम्हाला इथून 10 किलोमीटरच्या अंतरावर आहे आणि खेड रेल्वे स्टेशन तुम्हाला इथून फक्त 8.5 किलोमीटरच्या अंतरावर आहे. म्हणजे तुम्ही जरी रेल्वेनी येत आहे, कोकण रेल्वेनी, आणि खेडला तुम्ही उतरत आहे रेल्वे स्टेशनला, तर तुम्ही इथे हार्डली 10 ते 15 मिनटामध्ये तुमच्या प्लॉटवर येऊ शकता. तर बघा, सुंदर आहे, निसर्गरम्य वातावरण आहे. समोर उंच असं डोंगराचं शिखर दिसतं आहे समोरच्या साईडला. त्या साईडला पण तुम्हाला निसर्गरम्य आहे पूर्ण. तिथेही तुम्हाला डोंगर रांगा दिसतील अशा समोर. आणि आपण एका डोंगराच्या उंच हाईटला आहोत, म्हणजे जो सर्वात उंच भाग असतो तशा भागावर आहोत. बाजूलाच प्लॉटच्या बाजूला वाडी वस्ती आहे, घरं आहेत. तर हे सगळे प्लस पॉईंट तुम्हाला असणार आहेत. आणि टेबल प्लॉट आहे, त्यामुळे तुम्हाला इथे वर्किंग नसेल जास्त. तुम्हाला जे पण कन्स्ट्रक्शन करायचं आहे, काही डेव्हलपमेंट करायचे, प्लांटेशन करायचं आहे, तर त्याच्यासाठी इझी आहे. भात शेतीचे प्लॉट आहेत, त्यामुळे इकडे पाणी वगैरे साचणं हा प्रकार पण इथे नसेल. तर बघा, हा जो बांध दिसतोय ना, छोटा बांध, इथपर्यंत प्लॉट आहे आपला. आणि असेच भात शेतीचे प्लॉट सपाट एकदम खालपर्यंत कंटिन्यू झालेले आहेत. जर तुम्ही घेताय ही जागा तर तुम्ही तुमच्या पद्धतीने डिमार्केशन करून घेऊ शकता. त्याचप्रकारे जर तुम्ही मुंबईवरून इथे येत आहे तर तुम्हाला जे अंतर आहे हे 225 किलोमीटर एवढं आहे. आणि जर तुम्ही पुण्यावरून इथपर्यंत येत आहे तर तुम्हाला 175 किलोमीटर एवढं अंतर आहे. तसंच तुम्हाला इथून दापोली ही जवळ आहे, दापोलीचे बीच हे पण तुम्ही इझिली ॲक्सेस करू शकता. आणि जर तुम्हाला एक सेकंड होम करायचं आहे किंवा तुम्हाला इथे ही प्रॉपर्टी इन्व्हेस्ट करून प्लॉटिंग करून विकायचे,
किंवा तुम्हाला तुमचं फार्म हाऊस करायचं आहे, प्लॅन्टेशन करायचं आहे, शेती करायची आहे, तर ही जागा तुमच्यासाठी उत्तम राहणार आहे. तर आता आपण येऊया महत्त्वाच्या मुद्द्यावर, म्हणजेच रेट. आपण ह्या जागेची कोट करतो आहे 3 लाख रुपये प्रति गुंठा. स्लाइटली नेगोशिएबल आहे, ऑन टेबल ते होईल. आणि तुम्हाला डॉक्युमेंट्स वगैरे सगळे फाईल वगैरे इथे जेव्हा तुम्ही साईट व्हिजिटला याल तेव्हा तुम्हाला बघायला मिळेल. साईट व्हिजिटचे चार्जेस असतील ते आम्ही तुम्हाला फोनवर सांगू. जो नंबर स्क्रीनवर दिसतो आहे ह्याच्यावर तुम्ही आम्हाला कधीही 24/7 व्हॉट्सॲप मेसेज करू शकता. फोन करण्याचा वेळ असेल सकाळी 10 ते संध्याकाळी 9 वाजेपर्यंत. इन केस जर आमचा फोन लागला नाही, आम्ही फोन उचलला नाही, तर नक्की आम्हाला व्हॉट्सॲपवर मेसेज सोडा. आम्ही तुम्हाला नक्कीच रिवर्ट करू आणि तुमच्या ज्या पण क्वेरीज असतील ह्यांचं आम्ही तुम्हाला सॉल्युशन देऊ. जेव्हा तुम्ही व्हॉट्सॲपवर मेसेज सोडाल तेव्हा तुमचं नाव, ह्या व्हिडिओची लिंक किंवा ह्या व्हिडिओचं टायटल नक्की आम्हाला शेअर करा. त्यामुळे आम्हाला मदत मिळेल की आम्ही कोणत्या व्हिडिओसाठी किंवा कोणत्या एन्क्वायरीसाठी तुम्हाला रिवर्ट करतो आहे. तर आशा करतो तुम्हाला ही प्रॉपर्टी आवडली असेल. असेच व्हिडिओ, अशाच डील पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकन दाबा, म्हणजे प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला येत राहतील. भेटूया लवकरच कोणत्या तरी नवीन डीलमध्ये, कोणत्या तरी नवीन प्रॉपर्टीसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. नमस्कार.